नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता कोर्टामध्ये निकाल तर लागतो, अर्जुनची निर्दोष सुटका होते आणि जेव्हा कला जी आहे ती कोर्टाच्या बाहेर येते. कोर्टाच्या बाहेर आल्यावर कलाने जे दृश्य पाहिलेलं आहे ते पाहून कलाला धक्का बसतो, कारण तिथे राहुल जो आहे तो कोर्टामध्ये तिला कुठेच दिसत नाही. राहुल हा तिथून गायब झालेला असतो. राहुल कुठे असेल हा विचार तिच्या डोक्यात आहे. जरी कोर्टाने निकाल दिलेला असला तरी त्यामध्ये वेंडर दोषी आहे, वेंडरने सगळा गुन्हा कबूल केलेला असला तरीही कलाचं असं म्हणणं आहे की नाही, याच्या मागे काहीतरी आहे आणि जे शोधलं पाहिजे हा विचार कलाच्या डोक्यात सुरू आहे. आणि ती गोष्ट म्हणजे दुसरी तिसरी काही नसून ती आहे ती म्हणजे राहुल. या सगळ्यामध्ये राहुल दोषी आहे हे कलाच्या लक्षात आलेलं आहे आणि कलाने राहुलला या सगळ्यातून आता कसं शोधायचं आहे, या सगळ्यामध्ये राहुल कसा सामील आहे, हे सगळं प्रूव्ह कसं करायचं या गोष्टीचा विचार करत आहे. तर कला पाहते कोर्टाच्या बाहेर तिला राहुल उभा दिसतो आणि जो राहुल आहे तो तिथे फोनवरती नाही तर एका व्यक्तीशी बोलत आहे आणि ती व्यक्ती म्हणजे माडेकर आहे असं कलाला वाटतं. म्हणून कला पुढे जाऊन पाहते. तर इकडे घरी आल्यानंतर अद्वैत तिला प्रश्न विचारत असतो. अद्वैतचे प्रश्न असे असतात की मला खरं सांग की तुला असं का वाटलं की आपण भाजी आणायला मनीष मार्केटमध्येच जायचं, याच्या मागं काय कारण आहे, म्हणजे का मनीष मार्केटमध्ये जायचा निर्णय घेतला असेल, असे प्रश्न अद्वैतला पडलेले असतात. आणि अद्वैत मात्र तिला विचारत असतो तेव्हा कला मात्र शांतच असते. कला काहीच बोलत नाही. कला मात्र विचार करत असते की काय काय उत्तर देऊ, कारण मी तर राहुलचं बोलणं ऐकलं होतं. राहुल म्हणालेला होता की मनीष मार्केटमध्ये भेटूया आणि म्हणून मी चांदेकरला म्हटलं की आपणही मनीष मार्केटमध्ये जाऊया. हे सगळं कलाच्या डोक्यात सुरू असतं आणि हे कलाला आठवत असतं. पण आता अद्वैतला काय उत्तर द्यायचं, कारण हे तर सगळं झालेलं आहे. अद्वैतला निर्दोष सोडवलेला आहे, परंतु या सगळ्याच्या मागे राहुल सामील आहे. ही गोष्ट कशी प्रूव्ह करायची, ह्या गोष्टीचा शोध कसा घ्यायचा हे मात्र आता कलाला कळत नाही. त्याचबरोबर आपल्याला आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आता सुरुवात करायची आहे. नक्की काय झालेलं आहे, सोहमने आणखी काय राडा घातलेला आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. सगळेजण डायनिंग टेबलवरती असतात आणि आबा मात्र विचारत असतात की अद्वैत हे कसं शक्य झालं, म्हणजे तो जो वेंडर आहे त्याला शोधलं पाहिजे हे तुम्हाला कसं वाटलं, असं सरोज आणि इकडे आबांना प्रश्न पडलेले असतात. तर इकडे अद्वैत सांगत असतो ह्या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत त्या फक्त खरेमुळं, कारण मार्केटमध्ये गेल्यानंतर खरेने स्वतः त्या वेंडरला स्वतः जाऊन पकडलेला आहे आणि खरेला असं वाटलं की तो जो वेंडर आहे तो फसवत आहे, म्हणून खरेने हा निर्णय घेतलेला होता असं अद्वैत आबांना सांगत असतो. अद्वैतचं असं म्हणणं असतं की या सगळ्यामध्ये मोठा वाटा आहे तो म्हणजे खरेचा. खरेमुळे हे सगळं पॉसिबल झालेलं आहे असं आबांना तो सांगत आहे. आबांना पण ऐकून खरंच भारी वाटत असतं. फायनली कुठेतरी लक्षात आलेलं असतं ते म्हणजे कला काय करू शकते हे अद्वैतच्या चांगलंच लक्षात आलेलं आहे. पण इकडे राहुल आणि रोहिणीची वाट लागलेली असते, कारण त्यांना समजलेलं असतं की त्यांची काय वाट लागू शकते आणि कला आणि अद्वैत जर एकत्र आले तर त्यांचा बँड कसा वाजणार आहे. त्यामुळं रोहिणी इकडे राहुलला म्हणत असते की बघितलं का काय झालेलं आहे, मी तुला किती वेळा सांगितलं होतं. तेव्हा तो म्हणत असतो की उद्या काय होणार आहे ते बघ, आत्ताचं नको बघू, आत्ता तिने मान्य हे सगळं केलेलं आहे. त्यानंतर मात्र इकडे आबा बोलत असतात. आबा म्हणत असतात की अनामिका मला तुझ्याशी बोलायचं आहे. अनामिकाला ती संधीच मिळालेली असते. अनामिकाला खूप भारी वाटत असतं. चला आता या सोहमचा आपण बँड वाजवूया. आबांनी तर आपल्याला बोलवून घेतलेलं आहे. आबांना सांगूया की हा सोहम नक्की काय काय करतो ते. हे सगळं अनामिकाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि अनामिका आहे ती बोलायला सुरुवात करत असते. अनामिका म्हणत असते की आबा काय सांगू तुम्हाला, खरंच सोहमच्या बाबतीत, असं तिचं बोलणं सुरू असतं. तेव्हा आबा म्हणत असतात की हो बरोबर आहे, पण मला तुझ्या एकट्याशी नाही बोलायचं, मला सोहम आणि तू तुमच्या दोघांशी बोलायचं आहे. त्याच्यामुळं तू आत्ता जा, आता कोणत्याच गोष्टी मला ऐकून घ्यायच्या नाहीत. आता मात्र अनामिकाने वेगळाच प्लॅन केलेला असतो. अनामिकाच्या डोक्यात वेगळंच सुरू झालेलं असतं. अनामिका म्हणत असते की चला आता सोहमची वाट लावायची तर आपल्याला तयारी केलीच पाहिजे. हे सगळं तिच्या डोक्यात सुरू असतं. मग ती तिचा जो मित्र आहे आणि त्याचबरोबर जो मित्र आहे ते सगळं जेव्हा चाललेलं आहे, हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र तिने मेसेज करून तिकडं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं
आबा हॉलमध्ये बसलेले असतात. अद्वैत वकील साहेबांशी बोलत असतो. तो सांगत असतो की हो, मला अर्जुनचा कॉल आलेला होता, अर्जुनने मला सांगितलेलं आहे, त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे, आपण व्यवस्थित पद्धतीने हँडल करूया असं तो सांगत असतो. आणि तेव्हा मात्र आबा तिथे असतात. आबा म्हणत असतात की सगळ्या कागदपत्रांची पूर्तता झालेली आहे का अद्वैत, हे सगळं व्यवस्थित आहे का, हे सगळं बघितलंय का, हे आबा बोलत असतात. आणि तेव्हा मात्र अद्वैत सांगत असतो की हो, बऱ्यापैकी सगळ्या कागदपत्रांची पूर्तता झालेली आहे, काहीच हरकत नाही आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. त्याचवेळी अनामिका मात्र विचार करत असते. अनामिकाच्या डोक्यात एवढंच सुरू आहे की आता फक्त आपण ह्या सोहमचा बँड वाजवायचा, सगळ्यांच्या समोर सत्य आणायचं आहे, एवढंच तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि अनामिका मात्र एकाच गोष्टीचा विचार करत असते. अनामिका म्हणत असते की नाही, काही झालं तरीही ही जी कला इथं उभी आहे ना, तिला आत पाठवलं पाहिजे. जर कलाला आत पाठवलं ना, तरच सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत, अन्यथा कुठलीच गोष्ट व्यवस्थित होणार नाही, हे सगळं तिच्या डोक्यात चाललेलं असतं. तेव्हा अनामिका म्हणते की कलावहिनी, मी बघते सगळं, तुम्ही आत जा. कसं आहे माहिती आहे का, तुम्ही दमला असाल ना, आणि मी आहे आईंना मदत करायला, असं तिचं बोलणं चाललेलं आहे. आणि तेव्हा मात्र इकडे आता ती पाठवते आणि कलाला आत पाठवल्यानंतर तेवढ्यातच सोहम येतो. कारण ऑलरेडी तिने इकडे निलेशला फोन करून सांगितलेलं असतं, सोहम दारू पिऊन आलाच पाहिजे, तरच सगळ्या गोष्टी नीट होणार आहेत. निलेशनेही तिला फोन करून सांगितलेलं असतं की हो, त्याला पाठवलेलं आहे, पुढचं कसं मॅनेज करायचं ते तू बघ. इकडे सोहम दारू पिऊन आलेला आहे. तेव्हा रजनी तिथं असते. रजनी जेव्हा हे सगळं पाहते तेव्हा रजनीला सुद्धा धक्का बसलेला आहे. आणि रजनी म्हणत असते की सोहम, हे सगळं काय आहे. रजनी विचार करत आहे. आणि तेव्हा मात्र इकडे अद्वैत आणि कला रूममध्ये असतात. तेव्हा सोहमला घेऊन अनामिका रूममध्ये जाते, कारण तिला राडा तर करायचा आहे. फक्त आज इकडे रजनीच्या समोर हे दृश्य आणलेलं आहे, ते म्हणजे सोहम आता दारू पिऊन घरी यायला लागलेला आहे. म्हणजे किती निर्लज्ज अशी ती अनामिका आहे. तिला जराही लाज वाटत नाहीये की ज्या सोहमने तिच्यावरती प्रेम केलं, मान्य, हिने स्वतःहूनच त्याच्या मागे लागली होती, प्रत्येकाची एक चॉईस असू शकते, त्याला नव्हतं वाटत कॉलेजमध्ये असताना, आत्ताही तिने मागं लागली. आणि त्याने त्या दिवशी होळीच्या त्या गोष्टींमध्ये भांग पिल्यामुळे तिला होकार दिला आणि सगळ्यांच्या समोर त्या राहुलने मोठं कांड केलं, तो व्हिडिओ सगळ्यांच्या समोर आणला, म्हणून हे सगळं झालेलं आहे. आणि त्यानंतर एवढं सगळं गोंधळ होऊन बसलेला असतो. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा अद्वैत कला बोलत असतात. अद्वैतला म्हणत असते की मला ना एक गोष्ट विचारायची. तेव्हा अद्वैत म्हणतो काय झालं. तेव्हा कला सांगत असते की मला ना सोहमची काळजी वाटायला लागलेली आहे. सोहम नक्की असं का करत असेल, आजचं त्याचं जे वागणं होतं त्या सगळ्याची मला काळजी वाटते, असं बोलणं तिचं असतं. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की काय झालं. तेव्हा कला म्हणत असते की मला असं वाटतंय की एकदा ना विचार केला पाहिजे, कारण तू बघ ना, कारण चांदेकर, मला सोहमची काळजी वाटते, तू त्याच्याशी एकदा बोलून घे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे कोर्टात आलेले असतात. आता कोर्टामध्ये अद्वैतची हिअरिंग असते आणि आज फायनली निकाल तर लागणारच असतो, कारण अर्जुनने जो वकील दिलेला आहे तो 1 नंबरचा वकील दिलेला आहे आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशाच क्लिअर होणार आहेत, हे जणू काही कलाला माहिती असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी चालू आहेत तेव्हा कोर्टामध्ये अद्वैतचे जे वकील आहेत ते बोलायला सुरुवात करतात आणि ते म्हणत असतात की हे जे आहेत यांनी इतके वर्ष चांदेकरांना सप्लाय केलेले आहेत, ते हिऱ्यांचा सप्लायरचा बिझनेस करतात. तेव्हा चांदेकरांना इतके वर्ष त्यांनी हिरे पोचवलेले आहेत, एवढ्या व्यवस्थित त्यांचा बिझनेस चालू होता, त्यांच्या दोघांमध्येही तो विश्वास होता व्यवहारांमधला. पण आता अचानक काय झालं. तेव्हा माडेकर काहीच बोलत नसतात. तेव्हा मात्र वकील साहेब त्यांच्यावर आरोप करू लागतात की हे काहीच बोलत नाहीयेत, त्याचा अर्थ एकच आहे आणि तो म्हणजे यांना हा गुन्हा मान्य आहे. तेव्हा ते त्यांच्यावरती प्रेशर आणायला सुरुवात करतात. वकील साहेब म्हणत असतात की हे बघा, लवकरात लवकर आम्हाला कळलं पाहिजे, तुम्ही लवकरात लवकर बोला, कारण पोलिसांनीही तुम्हाला ताब्यात घेतलेलं आहे, तरीही तुम्ही उत्तरं दिलेली नाही. आता मला कळलं पाहिजे की काय झालेलं आहे. या सगळ्या गोष्टी इथे चालू झालेल्या असतात. तेव्हा माडेकर मात्र काहीच बोलत नसतात. तेव्हा वकील साहेब म्हणत असतात, जर यांचा या सगळ्यामध्ये हात नव्हता तर जज साहेब, मला या प्रश्नाचं उत्तर हवं आहे, जर यांचा या सगळ्या गोष्टींमध्ये हात नाहीये तर मग यांनी या गोष्टी का केलेल्या आहेत, म्हणजे कशासाठी हा सगळा गोंधळ जो घातलेला आहे तो कशासाठी घातलेला आहे. एक साधी गोष्ट मला तुम्हाला विचारायची आहे, आणि ती म्हणजेच की जर हे गुन्हेगार नव्हते
तर भाजी मार्केटमध्ये जेव्हा कला मॅडम यांनी त्यांना पाहिलं होतं तेव्हा ते तिथून का पळ काढत होते? त्याचबरोबर जेव्हा ही केस चालू होते, अद्वैत चांदेकरांवरती आरोप झालेले होते, तेव्हा ही व्यक्ती का पळून गेलेली होती? असे अनेक प्रश्न आता पडलेले असतात आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथं शोधली जात असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी चालू आहेत तेव्हा तिथे चालू झालेलं असतं आणि ते म्हणजे की नक्की सांगावं काय यांनी पळ काढलेला होता, असं काय घडलेलं होतं म्हणून यांना तिथून पळ काढायला लागलेला आहे. हे प्रश्न आता पुढे उभे राहिलेले असतात आणि माडेकरांकडे त्या प्रश्नांची उत्तरं नसतात. माडेकरांकडे तर त्या प्रश्नाची उत्तरं नाही आहेत. माडेकर आता शांत असतात. पण माडेकर आणि राहुल यांच्यामध्ये जे बोलणं झालेलं आहे त्यामुळं आता या कोर्टामध्ये काय होणार असतं हे तर आपल्याला माहितीच असतं. इकडे जज साहेब त्यांना विचारत आहेत, त्याचबरोबर अद्वैतच्या बाबतीतले पुरावे दिलेले असतात. तेव्हा आता सगळ्यांच्या समोर तिथं सांगितलं जातं आणि ते म्हणजेच की ते सांगतात की यांनी जे केलेलं आहे ते म्हणजे की यांनी गुन्हा कबूल केला पाहिजे. कारण मग माडेकर सांगू लागतात की हो, माझ्यासोबत कोणीही नाही आहे, मी केलेलं आहे सगळं. सुरुवातीला मी हिरे सप्लाय केले आणि ते अगदी व्यवस्थित दिले होते. मला माहीत होतं यांच्याकडे सारडाची ऑर्डर आलेली आहे आणि त्यानंतर मी ते हिरे जे आहेत त्याच्यामध्ये अफरातफर केलेली आहे. हे आता माडेकर बोलायला सुरुवात करतात. माडेकरांनी स्पष्टपणे त्यांचा गुन्हा कबूल केलेला असतो. कोर्टामध्ये सगळेजण असतात, सगळेजण पाहत असतात आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं आणि ते म्हणजे इतकं भयानक अशी गोष्ट असते की ज्याचा विचार कोणीच करू शकत नाही. आणि मग कोर्टामध्ये हे सगळं झालेलं असतं. त्यानंतर कला, अद्वैत सगळेजण पाहत असतात. माडेकरांनी त्यांचा गुन्हा तर कबूल केलेला आहे, पण हे सगळं काय घडलं अचानक? माडेकरांमध्ये यामध्ये सामील कोण आहे? कुणी साथ दिलेली आहे? या सगळ्या गोष्टी आता समोर येणार असतात. त्याचबरोबर जज साहेबांना वकील साहेब सांगत असतात की आता स्वतः यांनी जर त्यांचा गुन्हा मान्य केलेला असेल तर नक्की कोर्टाच्या समोर या सगळ्या गोष्टी अशा आल्या पाहिजेत की नक्की काय झालेलं होतं हे सगळं कोर्टाला कळलं पाहिजे. त्यांनी सांगावं की यामध्ये त्यांच्यासोबत कोण कोण साथीदार होते, या सगळ्या गोष्टी कोणामुळे झालेल्या आहेत, हे सगळं कसं झालेलं आहे, कारण एकटा व्यक्ती हे सगळं करू शकत नाही असं आता माडेकरांना बोललं जातं. आणि त्याचबरोबर हे सगळं घडलेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा माडेकरांनी मात्र स्पष्टपणे सांगितलेलं असतं की या सगळ्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये दुसरं कोणाचाही हात नाहीये, हे सगळं मी केलेलं आहे. आधी हिरे सप्लाय करताना ओरिजिनल हिरे दिलेले होते आणि त्यानंतर मी त्या हिऱ्यांमध्ये अफरातफर केलेली आहे. जेव्हा माडेकर हे सगळं सांगत असतात तेव्हा मात्र आता इथे कला माडेकरकडे पाहत असते, कारण माडेकर हा कंटिन्युअसली राहुलकडे पाहत असतो आणि कलाला हे सगळं जे आहे ते संशयास्पद वाटत असतं, कारण कलाचं लक्ष राहुलकडे पण असतं आणि माडेकरकडे पण असतं. त्या दोघांकडेही कला पाहत असते आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या ज्या पद्धतीने समोर आलेल्या असतात ते पाहून कलाला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. कला म्हणत असते की हे कसं शक्य आहे, कारण ह्या गोष्टी अशा पद्धतीने कशा होऊ शकतात, या गोष्टींचा विचार कला करत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत तेव्हा मात्र अद्वैत जो आहे तो तिथे उभा असतो. माडेकरने इतक्या वर्षाचा विश्वास जो आहे तो धुळीस मिळवलेला आहे, ही गोष्ट कलाच्या आणि त्याचबरोबर अद्वैतच्या लक्षात आलेली असते. जज साहेब आता त्यांना विचारत आहेत की आम्हाला कळलं पाहिजे की यामध्ये कोण कोण तुमच्यासोबत सामील होतं, हे प्रश्न उभे राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर या प्रश्नांची उत्तरं कोर्टाला हवी आहेत. तेव्हा मात्र आता माडेकर समोर तिथं बोलायला सुरुवात करतो. तो म्हणत असतो की या सगळ्या गोष्टींमध्ये माझा साथीदार कोणीही नाही. राहुलकडे तो पाहत असतो आणि बोलत असतो. यावरून कलाला मात्र संशय येऊ लागलेला आहे की नक्कीच यामागे काहीतरी असं कारण आहे आणि ज्यामुळं तो माडेकर अशा पद्धतीने बोलत आहे, हे सगळं समोर आलेलं असतं. आणि तेव्हा मात्र कला जी आहे ती त्यांच्याकडे पाहत असते. त्याचबरोबर कलालाही मोठा धक्का बसलेला असतो, कारण इतक्या विचित्र पद्धतीने ह्या गोष्टी घडत असतात. माडेकर एकट्याने हे कांड कसं केलेलं असेल हा प्रश्न कोर्टामध्ये सगळ्यांना पडलेला असतो, कारण याचा कोणीच साथीदार नाहीये. हे सगळं कसं शक्य आहे हे प्रश्न जज साहेबांना पण पडलेले असतात. म्हणून जज साहेब त्यांना पुन्हा पुन्हा विचारतात की नक्की यामध्ये मागे कोणाचा हात आहे, हे समजेल का? तेव्हा माडेकर सांगत असतात की नाही, हे सगळं मी एकट्याने केलेलं आहे. मग आता अद्वैतचे जे वकील आहेत ते उठतात आणि त्यांचं स्टेटमेंट मांडतात. ते म्हणत असतात की या सगळ्यामध्ये चांदेकरांना फुकटची बदनामी सहन करायला लागलेली आहे, फुकटचा त्रास सहन करायला लागलेला आहे, त्यांची मानहानी झालेली आहे
आणि या सगळ्यामधून अद्वैत चांदेकर यांची निर्दोष सुटका करण्यात यावी आणि त्याचबरोबर जे माडेकर आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा कोर्टाने द्यावी। हे सगळं आता तिथे प्रूव्ह झालेलं असतं आणि तेव्हा मात्र कला जी आहे ती एकाच गोष्टीचा विचार करत असते। कलाच्या डोक्यात एकच सुरू असतं की नक्की काय झालेलं आहे, या सगळ्या मागे काय आहे, कोणाचा हात आहे, या गोष्टीचा विचार कलाच्या डोक्यात सुरू झालेला असतो। अद्वैतला आता निर्दोष सुटका व्हावी यासाठी इकडे वकील साहेबांनी सांगितलेलं असतं, कारण सगळे साक्षी पुरावे आहेत आणि स्वतः माडेकरने स्वतःहून गुन्हा कबूल केलेला आहे, त्यामुळे नक्कीच याच्यामध्ये अद्वैतचा कोणताही हात नाही। हे सगळं अद्वैतनं केलेलं नाही, हे सगळं आता कोर्टाच्या समोर आलेलं असतं। कोर्टाच्या समोर या सर्व गोष्टी प्रूव्ह झालेल्या असतात। आता महत्त्वाची गोष्ट असते आणि त्या गोष्टीचा शोध घेणं कलाच्या डोक्यात सुरू असतं। अद्वैतची तर निर्दोष सुटका झालेली आहे, अद्वैतने याबाबतीत काहीही गुन्हा केलेला नाही हे आता कोर्टाने तिथे नमूद केलेलं आहे आणि अद्वैतची निर्दोष सुटका केलेली असते। परंतु या सगळ्या मागे कोण आहे हे मात्र कलाला शांत बसू देत नाही। कलाच्या डोक्यात फक्त एवढंच सुरू आहे की नाही, असं काहीतरी आहे की ज्याच्या मागे हा राहुल आहे, ही गोष्ट मात्र कलाला खटकत असते। कलाच्या डोक्यात एवढंच सुरू आहे की राहुलनेच हे सगळं केलेलं आहे, राहुल या सगळ्यामध्ये सामील आहे। कारण चांदेकरांच्या ऑफिसमधून दागिने जाताना ती अफरातफर कशी झाली, हा मोठा मुद्दा अजूनही मागे राहिलेला आहे। सगळं हे कशा पद्धतीने घडलेलं आहे या गोष्टींचा विचार मात्र कला करत आहे। अद्वैत आता त्याची निर्दोष सुटका झालेली असते, कोर्ट संपलेलं असतं आणि अद्वैत धावतच कलाकडे येतो, कलाचा हात पकडतो आणि तिला म्हणू लागतो की खरे आपण जिंकलो, फायनली खरे आपण जिंकलो। सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो। कला म्हणत असते की चांदेकर तू जिंकलास, पण अद्वैतचं म्हणणं असतं की नाही, खरे आपण जिंकलेलो आहोत, हे अद्वैतने तिला सांगितलेलं असतं। त्या बोलण्यामध्ये अद्वैतच्या खरंच प्रामाणिकपणा तिला दिसत असतो। कला म्हणत असते की चांदेकर किती प्रामाणिक आहे, किती निरागस आहे, अगदी शाळेतल्या मुलांसारखा धावत आला आणि तो मला सांगू लागला की आपण जिंकलेलो आहोत। हे सगळं कला बोलत असते आणि कलाला मात्र खूप छान वाटत असतं। फायनली कुठेतरी ह्या गोष्टी ज्या आहेत त्या इतक्या छान पद्धतीने झालेल्या असतात आणि कलामुळे हे सगळं पॉसिबल झालेलं असतं। कलाने वेंडरला जर शोधलं नसतं, वेंडरला शोधण्याचा जर विचार केला नसता, मागच्या वेळेसही कलाने जाऊन वेंडरच्या ऑफिसमधून त्या काकांना आणलं म्हणून अद्वैतची जामिनावर सुटका झालेली, अन्यथा अद्वैतला जेलमध्ये राहावं लागणार होतं, ही गोष्ट मात्र कलाच्या लक्षात होती। म्हणून तर कलाने आवर्जून ह्या सर्व गोष्टी केलेल्या असतात। त्यासोबतच इकडे आता अद्वैत त्याचबरोबर आबा वकील साहेबांचे आभार मानतात। अगदी 11th आवरला वकील साहेबांनी ही केस घेतली आणि एवढ्या छान पद्धतीने केलेली आहे, हँडल केली, या गोष्टीचा कला आणि अद्वैत या दोघांनाही अभिमान वाटत असतो। तेव्हा अद्वैत एक जोक मारतो आणि त्याचबरोबर कला म्हणत असते की चांदेकर खूप घाण होता रे हा जोक। तेव्हा अद्वैत म्हणत असतो की अद्वैत चांदेकरचा जोक आहे आणि ते समजायलाही लेवल लागते। तेव्हा कला आणि अद्वैत दोघंही एकमेकांकडे पाहत असतात। त्या दोघांचंही एकच बोलणं सुरू असतं आणि त्याचबरोबर कला म्हणत असते की मी नावाप्रमाणे खरी आहे, तर अद्वैत म्हणत असतो की हो बरोबर आहे, आणि कला तिला सांगत असते की तुम्ही कसं सोन्या चांदीचा व्यापार करता म्हणून तुम्ही चांदेकर आहात। परंतु आता सगळ्यांना कला तिथं पाहते आणि कलाच्या डोक्यात एकच गोष्ट समोर येते आणि ती म्हणजे की हा राहुल कुठे गेलाय। म्हणजे सगळेजण तिथं आतमध्ये आहेत पण राहुल तिला दिसत नसतो, म्हणून कला राहुलला शोधत बाहेर येते आणि कोर्टाच्या बाहेर आवारात तिला राहुल एका व्यक्तीशी बोलताना दिसतो। जेव्हा ती राहुलला पाहते तेव्हा तिला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण राहुल हा त्या माडेकरशी बोलत असतो। कला मग त्या दिशेने जाते आणि बघू लागते की नक्की काय आहे, हा कोणाशी बोलतोय, कारण असंच डायरेक्टली तर आपण म्हणू शकत नाहीये की तो तिथे आता माडेकरशी बोलतोय। म्हणून कला जाते, त्याच्या मागे जाते आणि शोध घेते नक्की हा कोणाशी बोलतोय, पण तिथे माडेकर नसतो तर ती दुसरीच व्यक्ती असते। राहुल एका दुसऱ्या व्यक्तीशी बोलत असतो, पण हे जे आहे ते सगळं राहुलने मॅनेज केलेलं असतं, त्याने कलाला पाहिलेलं असतं आणि अचानक तिथून माडेकर गायब झालेला असतो आणि तिथे दुसरी व्यक्ती आलेली असते। हे कलाच्या लक्षात येणार असतं। म्हणून तर कलाचा फक्त आणि फक्त राहुलवरती संशय आहे, कारण तिला डाऊट आहे की हे सगळं करणारी व्यक्ती म्हणजे राहुलच आहे। याबद्दल तिला खूप मोठी शंका तिच्या मनात आहे। आणि आता कला जेव्हा समोर येते आणि कलाच्या डोक्यातले विचार काही संपत नाहीत, कारण तिच्या डोक्यात फक्त एवढंच सुरू आहे की माडेकरने जरी गुन्हा मान्य केलेला असला तरीही या सगळ्याशी राहुलचा संबंध आहे, हे कलाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं। कला मात्र आता राहुलकडे
जाते आणि तेव्हा तिला वेगळंच काहीतरी दृश्य समोर दिसतं. घरी आल्यानंतर अद्वैत कलाला म्हणत असतो की खरे मला एक गोष्ट कळत नाहीये की मला एक सांग ना की तुला असं का वाटलं आणि तुला असं का वाटलं की आता आपण जे काही करतोय त्याच्यामध्ये तुला त्या वेंडरला शोधावं असं का वाटलं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू त्या मनीष मार्केटलाच भाजी आणायला जायचा निर्णय का घेतला. हे सगळं अद्वैत तिला विचारत असतो. अद्वैतच्या मनात शंका असतात की नक्कीच यामागं काहीतरी कारण आहे. हिला असा क्ल्यू मिळालेला होता का की मनीष मार्केटमध्ये वेंडर भेटू शकतो म्हणून हिने हे सगळं केलेलं आहे. त्या क्षणी कलाला आठवतं की राहुलचं बोलणं तिच्या कानावरती पडलेलं असतं. राहुल म्हणालेला असतो की हो आपण मनीष मार्केटमध्ये भेटूया आणि त्यामुळंच कलाने निर्णय घेतलेला असतो. पण तिथे गेल्यानंतर वेंडर तर हाती लागलेला असतो पण राहुल आणि गौरव परांजपे मात्र इकडे त्यांच्या हाती लागलेले नसतात. त्याचबरोबर जेव्हा अद्वैत कलाला आता प्रश्न विचारत आहे तेव्हा कलाकडे मात्र तिथे कोणतंही उत्तर नाहीये. कला शांत राहिलेली आहे कारण कलाला माहिती आहे की तिनं जर उत्तर दिलं तरीही चांदेकरला ते पटणार नाही. म्हणून कला इकडे शांत राहते आणि अद्वैत मात्र त्याच्या प्रश्नांची उत्तरं तिला विचारत असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.